मला सांगा, मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहे, त्या दृष्टीने त्यांची तयारी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकतर मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला जाणारच नाहीत आणि तयारी फक्त कसं आहे, सरकारला भेडवण्यासाठी, सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि समाजाची कुठंतरी दिशाभूल करायची. आज काहीतरी लोक मैदान पाहण्यासाठी आझाद मैदानावर गेलेत. खरं तर जरांगीच्या मागं 5% लोकसुद्धा राहिलेले नाहीत, कारण की जरांगी संपलेला गेल्या वेळी जरांगीनी जर वाशीहून परत आला नसता तर नक्कीच मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला असता. परंतु जरांगीच्या ज्या मागण्या राहिल्यात ह्या मागण्याच कुठंतरी असंविधानिक आहेत. त्या मागण्या मी तर म्हणतो मनोज जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी मनोज जरांगीला त्या पूर्ण करता येणार नाहीत. परंतु जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतोय आपण, सरकार काय देऊ शकतंय का नाही शकतंय, कारण की समाजामध्ये काय तीड याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. स्वतःची प्रसिद्धी, स्वतःची TRP वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे, बाकी काही नाही. जरांगीने कितीही वल्गना केल्या 29 ऑगस्टला जाण्याच्यात. महाराज, माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला 29 ऑगस्टच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु जरांगी जाणार नाही. जसं 288 लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळीसुद्धा सांगितलं की 288 तो लढणारच नाही. तसं त्याप्रमाणे मी आता 29 ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो. कारण जरांगी त्याच्या अगोदर जरांगी राज्य सरकारसोबत सेटलमेंट करीन, राज्य सरकारकडून काही खोके घेण्याचं काम करीन आणि खरं तर जरांगीचे सगळे सहकारी ज्या लोकांनी आंदोलन उभं केलं हे सगळे जरांगीपासून बाजूला गेले. त्याला जरांगीचं पटत नाही, जरांगीच्या सगळ्या गोष्टी भंपकीत. त्यामुळं त्यांनी आता जरांगीला टाळायला सुरू केलं आहे. म्हणून जरांगे आता भावनिक कुठेतरी मी मुंबईला गेलो तर एक तर मरून येईन, नाही तर न्याय घेऊन येईन, असं काहीतरी सांगायचं. मी आता सांगतो की येणाऱ्या काळात जरांगे आता जवळजवळ जशी 29 तारीख येईन जरांगे चक्कर येऊन पडतील, जरांगीचे हातपाय थरथर करतील आणि जरांगे नक्कीच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होण्याचं काम करतील आणि जरांगे मुंबईला जाणार नाहीत. स्वतःच्या तब्येतीचं कारण सांगतील आणि मराठा समाजाच्या तोंडाला ज्याप्रमाणे वाशीमध्ये जाऊन काळं लावलं त्याचप्रमाणे पुन्हासुद्धा पैसे घेऊन मराठा समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं काम जरांगे नक्की करणार. त्यामुळे जरांगे हा विषय संपलेला आहे. जरांगेच्या मागं आता कुत्रं बी राहिलेलं नाही आणि जालना जिल्ह्यात तर कोणीच नाही. फक्त राहिला विषय बीड जिल्हा जर म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद, तो संतोष अण्णा देशमुखाच्या प्रकरणामध्ये जरांगीने जातीवाद पेटवला. संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे हा प्रश्न वेगळा, परंतु यांना याच्यामध्ये प्रसिद्धी कशी मिळवता येईल याचा त्यांनी स्टंट केला आणि तेथील काही लोकप्रतिनिधी यांना तिथं कोणी कुत्रं विचारत नाही म्हणून जरांगीच्या भोवताली मिरून यांनी कुठेतरी जातीवाद वाढवण्याचं काम केलं. परंतु आता बीड सोडता महाराष्ट्रातील कुठलीही जनता, विशेषतः जालन्यातली जनता जरांगीच्या पाठीशी राहिली नाही. त्यामुळे जरांगे हा विषय संपलेला आहे.